हाय, सोनिया किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत शेवईची सुकी खीर. ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, बदाम, काजू, पिस्ता, मनुके पण घेतले. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ड्रायफ्रूट्स तेवढेच घ्या. माझ्याकडे कटिंग करून ठेवलेले आहेत ते पण आहेत आणि काही कटिंग करून घेतलेले आहेत. वेलची पावडर मी घरीच तयार करते, बाजारातील वस्तूचा जास्त वापर करत नाही. साखर आणि वेलची खलबत्त्यात कुटून घेऊ. जर आपण सोलून टाकली तर ती दाताकडे लागते, त्याची चांगली चव लागतच नाही. पावडर केली तर ती सगळी मिक्स होते आणि वेलचीचा वाससुद्धा खूप सुंदर येतो. गावरान तूप 2 चमचे टाकून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घ्या. लालसर ड्रायफ्रूट झाली पाहिजे. लालसर झाली की काढून घेऊ. शेवईची तोडून ठेवली की आपण वरच्यावर कढईत भाजून घेऊ. जास्त भाजण्याची गरज नाही, ती भाजलेली शेवई असते. व्यवस्थित आणि सावकाशपणे ती भाजून घ्या. कढई जरा छोटीच पडली, परंतु होऊन जाईल ॲडजस्ट, कारण की मला काही पातळ खीर बनवायची नाही आहे. त्याच्यामध्ये साई आणि दूध हे टाकलेलं आहे. मध्येच व्हिडिओ स्किप झाल्यामुळं मला तुम्हाला दाखवता नाही आला, त्याबद्दल सॉरी. आता याच्यामध्येच दूध उकळलं की त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. उकळी आली की बरोबर त्याच्यामध्ये शेवई पूर्ण मिक्स होऊन जाईल. वेलची पावडर टाकायची अर्धा चमचा आणि साखर आम्हाला कमीच लागते, कमी गोड लागते म्हणून मी कमीच टाकली साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मिक्स झाली की आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ. काही अख्खे ड्रायफ्रूट्स मी तळून बाजूला ठेवलेले. ड्रायफ्रूट्स टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्या आणि कमी गॅसवर 5 मिनटं तशीच खीर ठेवा. ती थोडीशी घट्टसर होईल आणि शिजूनही निघेल. तुम्ही माझी व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहात प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करून सांगा.